मान आणि खटाव मतदारसंघातील कार्यकर्ते घेऊन आलो आहे। मी उमेदवारीची मागणी केली आहे। 15 वर्ष थांबलो आहे, त्यामुळे मला उमेदवारी पाहिजे, मला परिवर्तन करायचं आहे असं मला शरद पवारांनी सांगितलं। मानचा आमदार उर्मट आहे, त्यामुळे परिवर्तन करणार आहे। मागच्या वेळी 17 लोक इच्छुक होते, आता तर 4च आहेत। प्रभाकर देशमुख हे देखील मला साथ देतील। जयकुमार गोरे यांनी पाण्याचे राजकारण केलं। पाणी शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, तरुणांना काम देणे। आमचा आमदार घरे पेटवण्यासाठी काम करतो, मी चुली पेटवण्यासाठी काम करेल। शरद पवार मला संधी देतील, हा माझा विश्वास आहे। नमस्ते, मी अनिल देसाई, उपाध्यक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक। मी आदरणीय पवार साहेबांना माझ्या मान आणि खटाव विधानसभा मतदारसंघातील सगळ्या गावातील प्रमुख लोकांना घेऊन आज इथे येऊन भेटलोय। आदरणीय पवार साहेबांकडे मी उमेदवारीसाठी मागणी केली। मी आज साधारण या 2 महिन्यामध्ये या मान खटाव मतदारसंघातील 99% गावामध्ये गावभेट दौरा केला। त्याचा सगळा आढावा मी साहेबांना दिला। प्रत्येक गावामध्ये मी आत्ता मान खटाव विधानसभा मतदारसंघातील गावातल्या चुलीपर्यंत बांधापर्यंत महिला भगिनींच्या घरापर्यंत पोहोचून आलोय आणि या सगळा आढावा देऊन मी आदरणीय पवार साहेबांना सांगितले की यावेळी साहेब मला 15 वर्ष सातत्यानं मी थांबलोय, यावेळी आपण मला उमेदवारी दिली तर मान खटाव विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार आमदार हा तुतारीवरचा आदरणीय पवार साहेबांचा आमदार असेल, याचा मी आज विश्वास माझ्या सगळ्या मतदारसंघातील माझ्या सगळ्या बंधूंच्या भगिनींच्या उपस्थितीत दिलेला आहे। पवार साहेबांनी सांगितलं की अनिल देसाई, यावेळी आपल्याला या मतदारसंघामध्ये जे काही लोक आहेत इच्छुक, यामध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन मला बसायचं आहे पुढच्या 1-8 दिवसामध्ये। पण यामध्ये त्यांनी माझ्या सगळ्या लोकांना सांगितलं, आमच्या सगळ्यांच्या समोर, की 1-2 नावं जी आहेत पहिले त्यामध्ये तुम्ही आहात, त्यामुळं 1-2 नावामध्ये तुम्ही आहात, त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन बसणार आहे आणि सगळ्यांची एकी करून काही जरी झालं तर त्या मतदारसंघामध्ये मला परिवर्तन करायचं आहे। कारण मान खटावचा आमदार हा आज आपण बघत असाल सगळ्या जिल्ह्यामध्ये नाही राज्यामध्ये बघताय, अत्यंत उर्मटपणे अत्यंत लोकांशी मगरूरीने मस्तीमध्ये वागतायत आणि आदरणीय पवार साहेबांसुद्धा विषयी सुद्धा किंवा बारामतीविषयी अत्यंत उर्मटपणे बोलत असतात। भाषण कुठले असू द्या, गावातला बारका ग्रामपंचायत मेळावा असला ना तर बारामतीवर टीका करण्याशिवाय त्यांचं भाषण सुरू होत नाही आणि त्यामुळे अशा उर्मट आमदाराला काही जरी घरी घालवायचं ही पवार साहेबांची भावना आहे आणि तीच माझ्या भागातल्या जनतेतल्या सगळ्या लोकांनी आज सांगितलं साहेबांना की साहेब, जर तुमचा आशीर्वाद मिळाला तर यावेळी काही जरी झालं तर परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही, ही भावना आज आम्ही पवार साहेबांना दिलेली आहे। मी पवार साहेबांना सांगितलं की साहेब, जनतेची भावना तुमच्याकडे पण सर्वे आहेत आणि मला माहिती आहे साहेबांकडे पण सगळे सर्वे आहेत आणि या सगळ्या सर्वे रिपोर्टमध्ये माझं नाव मला माहिती आहे अत्यंत वरती चांगल्या पद्धतीने आहे। मी पवार साहेबांना सांगितले की मान खटावच्या जनतेला साहेब 15 वर्ष आपल्या अंगावरती गुलाल नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढते पण मिळालं नाही, यावेळी परिस्थिती परिवर्तनाची आहे, जनतेच्या मनामध्ये उठावाचं वातावरण आहे। यावेळी काही जरी झालं तर या जनतेच्या अंगावर गुलाल पडल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे मला खात्री आहे आज आदरणीय पवार साहेबांनी ज्या आश्वासक पद्धतीने आमच्या सगळ्यांची चर्चा केली, त्यामुळे माझ्या मान खटावमधल्या मतदार बंधूंना जनतेला पवार साहेब यावेळी नाराज करणार नाहीत। काही जरी झालं तर यावेळी परिवर्तन व्हायसाठी अनिल देसाईला उमेदवारी पवार साहेबांची मिळेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे। महाविकास आघाडीकडून अनेक उमेदवार आहेत, तुम्ही आज तयार करताय, प्रभाकर देशमुखांचं नाव पुढे येतंय, गोरेंचं नाव समोर येतंय, काँग्रेसचे देखील उमेदवार इच्छुक आहेत, कसं यावरती मार्ग काढणार, कुणाची जागा याबद्दल? 100% आम्ही सगळे एकत्र बसून मार्ग काढू। मागच्या वेळी सुद्धा आपण जसं म्हटलं काही वेगवेगळी नावं घेतली, मी कोणाचं नाव घेणार नाही। मागच्या वेळी सुद्धा आम्ही 17 लोक एकत्र बसलो होतो, आत्ता तर फार कमी इच्छुक आहेत, आता 4च इच्छुक आहेत, 4 लोकांनीच फॉर्म भरलाय पार्टीकडे, पण मागच्या वेळी 15-16 लोक आम्ही इच्छुक होतो, त्या सगळ्या लोकांना एकत्र आम्ही घेऊन बसलो आणि त्या सगळ्या लोकांनी 15-16 लोकांनी माझं नाव फायनल केलं होतं आणि त्यामध्ये माझं नाव एकट्याच फायनल होऊन TV प्रेस पण झाली होती। पण शेवटी परत प्रभाकर देशमुख साहेबांना आम्ही सगळ्यांनी आदरणीय पवार साहेबांना भेटल्यावर एक शेवटची संधी द्या, पण आम्ही संधी दिली होती, त्यामुळे आम्ही त्यामध्ये ठरवण्यात आम्ही सगळे होतो। त्यामुळे मला माहिती आहे की यावेळी ते सगळी मन मोठं करून प्रभाकर देशमुख साहेबांनीच माझं प्रेसमध्ये नाव मागच्या वेळी डिक्लेअर केलं होतं, मला म्हणले की मला एक शेवटची संधी द्या। मला माहिती आहे तिथल्या जो आमदार आहे त्या उर्मट आमदाराचा पराभव करण्यासाठी प्रभाकर देशमुख साहेब सुद्धा मन मोठं दाखवून यावेळी त्यांना पाडायचं ही भूमिका घेऊन अनिल देसाईच्या पाठीमागे ठामपणे राहतील, मला काही शंका वाटत नाही। नाही, या मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत पाणी इतकं पानसट केलं या आमदारांनी, प्रत्येक इलेक्शन आलं की इलेक्शन पुरता पाण्याचा मेळावा घ्यायचा, पाण्याची भाषणं करायची, घोषणा करायची। आता सुद्धा आपण बघताय पाणी पूजन करायचे, आता पाऊस पडला पण याच्या अगोदर दुष्काळ पडला, 90 गावांमध्ये टँकर चालू होते। आज सुद्धा आपण बघितलं तर कुठेही बांधावरती पाणी पोचलेलं नाहीये, पाणी हे फक्त ओढ्यामध्ये सोडलं जाते, पाणी हे फक्त आतापर्यंत कुठल्या काही तलावामध्ये सोडलं झालंय, पण बांधापर्यंत कुठेही पाणी पोचलं नाही।
ज्या योजना आहेत या योजनांचं शेतकऱ्यांच्या बांधावरती पाणी पोचावं, उरमोडीचं पाणी असेल, झिहेकाटापूरचं पाणी असेल, किंबहुना टेंबूचं पाणी असेल, हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचावं, याच्यापेक्षा हे एक महत्त्वाचं काम आहे. याचबरोबर मी सातारा जिल्हा मध्य बँकेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे देशातली 1 नंबरची बँक आहे, जवळजवळ 18,000 कोटीचा बिझनेस करत बँक आहे. तर त्या बँकेच्या माध्यमातून किंबहुना मी तरुणांच्या हाताला काम आणि डोक्यात चांगला विचार कसा देता येईल याचं मी काम करतोय. किंबहुना मी चुली पेटवून, मी आमच्या तालुक्यातला आमदार हा घरं पेटवणारा, मन पेटवणारा आमदार आहे. अनिल देसाई आमदार झाला तर चुली पेटवायचं काम करेल, तरुणांना उभं करायचं काम करेल, उद्योगधंदे उभं करायचं काम करेल. यासाठी काम करणारा मी तरुण कार्यकर्ता आहे आणि मला पवारसाहेब निराश करणार नाहीत. यावेळी मी काही झालं तरी लढणार पण आहे आणि जिंकणार पण आहे. निराश नाही केलं तर अपक्ष लढणार. आदरणीय पवारसाहेब, मला खात्री आहे मान खटावच्या जनतेच्या विश्वासावर पवारसाहेब राहतील. असं काही घडणार नाही आणि जे घडणार नाही तेव्हा मला चर्चा करायची गरज नाही. मी उमेदवारच असणार आहे आणि पवारसाहेबांचा उमेदवार असणार.